मित्रांनो, आजकाल एक कॉमन विषय दिसतो, कॉमन बात दिसते की आपण शाळेत मुलांना सोडायला जातो, तेव्हा आपण मुलांना घेऊन आपली गाडी रॉंग साईडनी चालवणे, सिग्नल ब्रेक करणे, ह्या छोट्या-छोट्या चुका करत असतो. मग ते मुलगा काय शिकणार आहे आपल्याकडून? सेम तेच शिकणार ना. तर ह्या गोष्टी शक्यतो टाळा मुलं असताना, मुलांना शाळेत सोडत असताना. आता हे मुलं काय शिकणार आहेत मला सांगा? हे वडील आहेत, हे रॉंग साईड घेऊन जात आहेत. मान्य आहे दूरपर्यंत आहे, पण तिथं तुम्ही तेच करणार ना. तेच करणार. ते दूर आहे म्हणल्याच्या नंतर वाटल्यास प्रशासनाला, शाळेच्या प्रशासनाला तुम्ही सांगा की बाबा आम्हाला थोडस दूर होत आहे, तर तात्पुरतं जेवढं नाही का शाळा सुटते आणि भरते तेवढी एक लेन क्लोज करायला बॅरिकेड लावा. थोडस दूर नाही का 100 मीटर पहिलं दोन्ही साईडला 2 बॅरिकेड आणि झेब्रा क्रॉसिंगची साईन द्या, शाळेच्या बोर्डची साईन द्या आणि 1 तासासाठी युटर्न फ्री करा तिथला, परत तो क्लोज करा. शाळेचं पण चुकतं आणि पालकांचं पण चुकतं. तर मोठी शाळा आहे, फार मोठी शाळा आहे. बघा याच्यावरती पण मी व्हिडिओ टाकणार आहे, याच्यावरती पण व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही जर वडील असाल आणि जर मुलांना घेऊन जाताय त्या साईडला, तर तुम्ही चुकीचं करताय. तुम्ही चुकीचं शिकवताय तुमच्या मुलाला. आणि जर मुलगा तो चुकीचं शिकला, उद्या काही झालं तर तुम्हाला तिथं रडण्याचाही अधिकार नाही आहे. बरोबर का नाही? आता समजा आता हे मुलं जात आहेत बिचारे, त्यांना वडिलांनी शिकवलं गेलंय की तुम्ही आता रॉंग साईड न का, तर युटर्न दूर आहे. तर नंतर जर मुलगा हे झाला, कळता झाला, उद्या गाडी शिकल्याच्या नंतर जर चालवायला लागला, तर तो चालवल्याच्या नंतर जर काही इन केस झालं समजा, तर या वडिलांनी रडावं तरी कसं, दुःख तरी कसं हे करावं, त्याचं व्यक्त करावं. मीच शिकवलं, माझ्यामुळे झालं. व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही सर्व, तर याच्यावरती खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. आता इथं पण पाहू शकता समोर हे लोक सिग्नल तोडून जात आहेत. तर सिग्नल तोडून असं एवढे जण जर गेली, आणि हे सर्रास पूर्ण पुण्यामध्ये होत आहे, पूर्ण पुणे सिटीमध्ये होत आहे. थोडंसं लोकांना थांबायला वेळ नाही आहे, पण एवढा वेळ वाचवून जाणार तरी कुठं आहेत आपण, ह्याचा तरी विचार केला पाहिजे. थोडासा विचार करून वागलं पाहिजे. तर हेच होत आहे आता जे शिक्षण आहे समजा, तर हेच शिक्षण घेतल्याच्या नंतर नंतर आपण तेच तसंच वागणार आहोत.